श्री राम जय जय राम। 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 सद्गुरुनाथ महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचे 8 प्रमुख अधिकारी शिष्य ही प्रवचन मालिका श्री महाराजांच्याच कृपेने, सत्तेने, कर्तृत्वाने आणि त्याचबरोबर आईवडिलांच्या भक्कम आशीर्वादाच्या आधारानेच पार पडत आहे. ह्या प्रवचन मालिकेचे एकूण 9 भाग आहेत आणि त्यातील हे चौथे पुष्प म्हणजेच चौथा भाग आहे. पहिल्या भागात आपण श्री महाराजांचे जीवन दर्शन संक्षिप्त स्वरूपात केले. दुसऱ्या भागापासून प्रत्येक भागात आपण श्री महाराजांच्या एका प्रमुख अधिकारी शिष्याच्या जीवन दर्शन करत आहोत. प्रत्येक अधिकारी शिष्याची महाराजांप्रती असलेले संपूर्ण समर्पण कसे होते ह्याची अभ्यासात्मक आध्यात्मिक चर्चा आपण करत आहोत. दुसऱ्या भागात श्री आनंदसागर महाराज आणि तिसऱ्या भागात श्री ब्रह्मानंद महाराज यांचा श्री गोंदवलेकर महाराजांप्रती असलेला प्रामाणिक समर्पण भाव कसा होता ह्याचा आपण अभ्यास केला. ह्या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून आपली दिवसेंदिवस नामस्मरणात वाढ व्हावी, श्री महाराजांप्रती आपला समर्पण भाव स्थिर व्हावा, जीवन अंतर्बाह्य शांत व आनंदी व्हावे, शाश्वत सुख समाधान प्राप्त व्हावे, आपल्या सुयोग्य अशा आचरणामुळे आपल्या गुरुची प्रतिष्ठा वृद्धिंगत व्हावी व त्याचा परिणाम म्हणून पूर्ण गुरुकृपा प्राप्त करून घेण्याची योग्यता श्री महाराजांच्या आशीर्वादाने आपल्यातही निर्माण व्हावी, हाच ह्या प्रवचन मालिकेचा एकमेव उद्देश आहे. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्मच आहेत. अज्ञानरूपी अंधकारात भरकटलेल्या माणसांना ते योग्य दिशा दाखवणारे ज्ञानसूर्य आहेत. प्रामाणिक आज्ञाधारी शिष्याला ते मातृत्वरूपी सद्गुरू आहेत. खऱ्या जिज्ञासू साधकाला ते ब्रह्मज्ञानी महात्मा आहेत. दुःखी व अस्थिर प्रापंचिकांना ते धीर देणारे पितारूपी सहारा आहेत. उत्कट प्रेमाने भरलेल्या प्रेमळ भक्तांना ते भगवंताच्या प्रेमाने भरलेले अथांग महासागर रूपी संत आहेत. गुरु हा त्यांच्या शिष्याच्या आचरणावरूनच ओळखला जातो. श्री महाराजांच्या शिष्य परिवारामध्ये एकापेक्षा एक दिग्गज शिष्य होऊन गेले. महासमाधी घेतल्यानंतर जरी श्री महाराज आपल्याला समाधीतून सहज अनुग्रह देत असले तरी ते देहात असताना प्रत्येक शिष्याला त्यांनी त्यांची योग्यता निर्माण करून अनुग्रह दिला. अशाच एका प्रमुख अधिकारी शिष्याचा ह्या आजच्या चौथ्या भागात आपण अभ्यास करणार आहोत. त्यांचे नाव आहे श्री भाऊसाहेब केतकर. श्री भाऊसाहेबांचा परिचय एका वाक्यात करून द्यायचा झाला तर गुरु आज्ञा प्रमाण मानून प्रपंचात राहूनच परमार्थ कसा सर्वोत्तम प्रकारे साधता येऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब. म्हणूनच प्रत्येक प्रापंचिकाला ते आदर्श वाटतात, तसेच जास्त जवळचे देखील वाटतात. त्यांनी स्वतः सकट आपला प्रपंच पूर्णतः श्रींना अर्पण केला आणि खरोखरच धन्य झाले.
परमार्थामध्ये गुरु आज्ञा प्रमाण हे सर्वोत्तम साधन सांगितलेले आहे. श्री भाऊसाहेबांच्या ठिकाणी या साधनाचा पूर्ण उत्कर्ष झालेला दिसतो. मोठमोठ्या विरक्त साधकांना अशक्य असणारे निरहंकारित्व त्यांच्या पवित्र अंतःकरणात उत्पन्न झालेल्या शुद्ध प्रेमाच्या जोरावर प्रपंचातच साधता आले. अत्यंत मनापासून केलेली सगुणाची उपासना, शक्य तितके जास्तीत जास्त नामस्मरण आणि आल्या गेल्याला प्रेमाने अन्नदान, या श्री महाराजांना परमप्रिय 3 गोष्टी त्यांनी फार निष्ठेने चालवल्या. श्री भाऊसाहेबांनी मोठेपणा असूनही कधी मिरवला नाही. दांभिकपणा त्यांना शिवलाच नाही. श्री महाराजांविषयी विलक्षण निष्ठा, कोणाचे अंतःकरण न दुखवता वागण्याची रीत, सदा सर्वदा नामस्मरण, यामुळे त्यांचे व्यक्तिमत्व झळाळून गेले होते. श्री भाऊसाहेबांचा जन्म 1847 मध्ये झाला. मुळातच श्री भाऊसाहेब मृदू स्वभावाचे आणि कोमल वाणीचे व्यक्ती होते. त्यात त्यांना पत्नी सुद्धा तशीच मिळाली होती. आणि त्यात श्री महाराजांचे सानिध्य मिळाल्यावर ते दोघे श्रींच्या प्रेमात विरघळून गेले होते. रिटायर झाल्यावर श्री भाऊसाहेब सहकुटुंब गोंदवल्यासच येऊन राहिले. ते केवळ श्री महाराजांच्या सहवासासाठी, सानिध्यासाठी. नाहीतर त्यांना चांगलं पेन्शन होतं, नोकर चाकर बंगल्याची सवय होती. परंतु श्रींच्या सहवासापुढे हे सर्व वैभव त्यांना तुच्छ वाटत होते. श्री भाऊसाहेब आपलं पेन्शन श्री महाराजांच्या जवळ देत असत आणि श्री महाराज ते भाऊसाहेबांच्या मुलांकडे देत असत. साधारण 9 वर्षे भाऊसाहेबांना श्री महाराजांचा सतत अखंड अविरत सहवास घडला. श्री भाऊसाहेबांनी सर्वस्व श्री महाराजांना दिले आणि श्री महाराजांनी त्यांना आपलेसे केले. ही मुले आता माझी आहेत असे श्रींनी एकदा म्हटल्यावर खरोखरच श्री भाऊसाहेबांनी आपल्या मुलांची, त्यांच्या शिक्षणाची व लग्नाची अजिबात कधीच काळजी केली नाही. श्री महाराजांनी एखादी गोष्ट करावयास सांगितली की ती करताना श्री भाऊसाहेब देहभान विसरून जात. त्यासाठी मग ते कोणत्याही प्रकारच्या देहकष्टाची व मानापमानाची त्यांना पर्वा नसे. श्री महाराजही अगदी आपलेपणाने कधीही श्री भाऊसाहेबांच्या घरी जाऊन मुलांच्यातील महूभात मला चालेल किंवा कालची शिळी भाकरी असली तरी मला आवडेल असे सांगत असत. श्री महाराजांशिवाय त्यांना चैन पडत नसे. श्री भाऊसाहेबांना श्री महाराजांशिवाय दुसरे दैवतच नव्हते. महाराज हेच प्रत्यक्ष ब्रह्म, हेच आपले देव, तेच आपले गुरु, अशी त्यांची पूर्णतः खात्री पटली होती. कुठेही मंदिरामध्ये किंवा मठामध्ये, कोणाच्याही मंदिरात जाओ, शंकराच्या असो की रामाच्या अथवा हनुमंताच्या किंवा विठ्ठलाच्या, भाऊसाहेब महाराज म्हणून डोके टेकत असत. श्री भाऊसाहेब श्रींचे विषयी लोकांना सांगत, अहो त्यांना काय अशक्य आहे, फक्त एकच गोष्ट त्यांना शक्य नाही, ते कोणाचे अनहित करू शकत नाहीत किंवा कधी कोणाचे अंतःकरण दुखवू शकत नाहीत. श्री महाराजांनी आपल्या महासमाधी घेण्याच्या आधी श्री भाऊसाहेबांना आपल्या जाण्याची स्पष्ट कल्पना दिली होती. तरीही श्रींनी देह ठेवल्यावर श्री भाऊसाहेब खूप अस्वस्थ व बेचैन झाले. अन्न जाईना, झोप लागेना, तेव्हा 2-3 दिवसांनी रात्री जरा डोळा लागल्यावर प्रत्यक्ष श्री महाराज समोर आले आणि म्हणाले, भाऊसाहेब
मी आहे. कोठेही गेलो नाही. मी इथेच आहे. तुम्ही म्हणाल तेव्हा कधीही तुम्हाला भेटेन. हे ऐकून श्री भाऊसाहेब शांत झाले. श्रींच्या सांगण्याप्रमाणे 12 वर्ष भाऊसाहेब गोंदवल्यास राहिले. श्रींच्या अखंड अनुसंधानात त्यांनी जीवन व्यतीत केले. भाऊसाहेबांना एकदा कोणी विचारले, भाऊसाहेब, तुम्हाला मरणाची भीती वाटते का? तेव्हा ते अगदी सहजतेने म्हणाले, नाही बुवा, इथेही महाराजांजवळच आहे आणि तिथे गेल्यावरही त्यांच्याच जवळ जायचे आहे. मग कशाची भीती? वयाच्या 92व्या वर्षी या थोर पुरुषाने देह ठेवला. नेहमीसाठी, जन्मोजन्मीसाठी सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या जवळच गेले. ज्याप्रमाणे श्री भाऊसाहेबांनी प्रपंचात राहूनच एक आदर्श परमार्थ केला. श्री महाराजांना परमप्रिय असणारे आचरण केले. सगुणोपासना, नामस्मरण, अन्नदान, कुणाचेही अंतःकरण कधीही न दुखावणे आणि सर्वाभूती निस्वार्थ व निष्कपट प्रेमभाव ठेवला. त्यामुळे श्री भाऊसाहेबांना श्री महाराजांची पूर्ण गुरुकृपा प्राप्त झाली होती. अशा आदर्श प्रमुख अधिकारी शिष्याप्रमाणे आपणही जेवढे शक्य असेल तेवढे आचरण करूया आणि सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणकमलावर शीश ठेवून आपणही त्यांना याचना, प्रार्थना आणि विनवणी करूया की हे गुरुराया, हे दयानिधी, आम्हालाही अखंड नामस्मरण करण्याची सद्बुद्धी द्या. आमच्यातही संपूर्ण समर्पण भाव स्थिर करण्याची शक्ती द्या. आमच्यातही पूर्ण गुरुकृपेची योग्यता निर्माण करा आणि हे जीवन तुमच्यामुळेच आनंदी झाले आहे आणि तसेच आनंदी ठेवा. आजचे प्रवचन पुष्प सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या चरणकमळावर मनोभावे अर्पण करूया आणि इथेच थांबूयात. पुढील 5व्या प्रवचन पुष्पात आपण श्री महाराजांचे चौथे प्रमुख अधिकारी शिष्य श्री डॉक्टर कुर्तकोटी यांचे श्री महाराजांप्रती कशा प्रकारचे समर्पण होते ह्याची अभ्यासात्मक अध्यात्म चर्चा आपण करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद योगीराज सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय.